शब्द शस्त्र आहेत, ती जपून वापरा. म्हणून कौटुंबिक संबंध नीट ठेवायचे असतील तर शब्द जपून वापरा. एखादी चापट मारलेली माणूस विसरून जाते, पण शब्द असे बोचत जातात की माणसं विसरत नाहीत. आणि मग त्यातून अहंकाराची निर्मिती होते आणि अहंकारातून तोल घसरतो आणि मग मोठमोठी युद्ध केवळ आणि केवळ अहंकारामुळे घडलेली आहेत. म्हणून चांगलं बोला. मला सांगा, द्रौपदी अशी समोर उभी आहे, मै सभेतनं दुर्योधन चाललेला आहे, दुर्योधनाचा पाय घसरला आणि द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. आयुष्यभर दुर्योधनाचे ते शब्द बोचत गेले. त्याऐवजी जर असं घडलं असतं, दुर्योधनाचा पाय घसरला, समोरून द्रौपदी पळत आली आणि दुर्योधनाला विचारलं, तुला लागलं तर नाही ना रे, बस बरा जर इथे, मी पाणी आणते, चहा ठेवते, काय परिस्थिती असते? कदाचित महाभारत घडलं नसतं. याच्या त्याच्या मागे पाठीवर तर असलं काही बोलण्यात वेळ वाया घालू नका. लोकांना वेळ मिळतो कुठून मला कळत नाही. कौतुक करायला लोकांना वेळ मिळत नाही का? पण दोष काढायला मात्र वेळ मिळतो. कौतुकही केलं पाहिजे आणि दोषही काढले पाहिजेत, पण त्याच्या स्वतंत्र जागा आहेत. कौतुक हे चार चौघात करायचं असतं आणि दोष हे कानात सांगायचे असतं. एखादा चांगलं काम करतोय ना, चार चौघात म्हणा, अरे वा छान काम करतोय, आणि चुकतोय ना, त्याला केबिनला बोलवा आणि केबिनला बोलून सांगा, हे चुकतंय बरं का, उद्या असं व्हायला नको. आपण उलट करतो, चार चौघात सगळ्यांच्या देखत त्याची सगळी उतरून टाकतो आणि केबिनमध्ये बोलून, नाही पण मी तसं नव्हतं बोल. आता काय झालं सगळं रामायण. जगणं खूप सुंदर आहे. परत ते आपल्याला हे आयुष्य आहे की नाही मला माहीत नाहीये, पण जे काही वाट्याला आलंय ते मात्र जगायचं. मी कालच्याही भाषणामध्ये सांगितलं की आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्यातलं वेगळे पण ओळखा आणि आयुष्य जगायला सुरू करा. ज्या दिवशी आपल्याला भगवंतानं काय वेगळेपण दिले ते सापडेल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. म्हणून नात्यांची मजा घ्या, कुटुंब जपा, निसर्गाला जपा. या संस्थेच्या त्यांनी जे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात त्यात निसर्गावरती सुद्धा भर दिलेला पाहायला मिळतं. निसर्ग हा आपल्या संस्कृतीचा भाग बनायला हवा. नवे तर मला वाटतं की निसर्गाकडनं शिकण्यासारखं खूप आहे, जे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक घडावं. आणि निसर्गानं माणसाला वारंवार जाणीव करून दिलेली आहे की बाबा रे, या सगळ्या सृष्टीमध्ये तू एक छोटासा घटक आहे आणि तू निसर्गासोबत जुळून घे. दुर्दैवानं माणूस हा निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. माणसाला निसर्गावर मात करायची आहे, निसर्गावरती विजय मिळवायचा आहे. विजय मिळवून सांगायचं आहे कुणाला? निसर्गावरती विजय मिळवण्यापेक्षा निसर्गासोबत जुळून घेता येईल का? 2 वर्षाच्या काळात डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवर थांबवलं की नाही? कोरोना कुणी बघितलाय का आपल्यापैकी? कुणाकडे त्याचा फोटो बिटो सेल्फी बिल्फी घरात ठेवलाय का? कोरोना बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. निसर्गाच्या समोर आपण किती छोटे आहोत याची जाणीव आपल्याला कोरोनाच्या काळात झाली. मला वाटतं आमच्या पिढीनं बघितलेलं ते सगळ्यात मोठं संकट असेल. पण याचा तुम्ही जर इतिहास बघितला तर वारंवार माणसाला जाणीव करून दिली निसर्गानं. नेपोलियन 3 लाख सैन्य घेऊन युरोपवरती आक्रमण करायला गेला होता. युरोप जिंकलं, पण तिथे पिवळ्या तापाची साथ आली आणि पटापट सैन्य मारायला लागलं. मोजकं सैन्य घेतलं आणि नेपोलियन परत मायदेशी परत आला. शस्त्रांच्या जोरावरती त्याला युरोप जिंकता आला, पण शस्त्रांच्या जोरावरती पिवळ्या तापाच्या समोर त्याचं काहीही चाललं नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, पटापट जनावरं मारायला लागली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसायाला यायला गेले. चीनमध्ये मिंग राजवट होती, तिथेही अशीच प्लेगची साथ पसरली आणि ती मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. म्हणून निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का? प्राण्या पक्ष्यांची नाळ अजून तरी थोडी बहुत निसर्गासोबत जुळलेली आहे, पण माणूस एकमेव प्राणी आहे की त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? टेन्शनमध्ये आला आणि घरट्या घालतोय, आता जरा जास्त करावं लागते म्हणते. माणसं दाखवू किती, आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. मला आठवतंय, गावाकडे जर गेलो असे गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवते. लांबचा काळ नाहीये. आता पॅक बॉटलमधलं पाणी प्यायचं म्हणलं तर 10 वेळा माणूस विचार करताय, नीट आहे का, पिऊ का? आंब्याच्या सीझनमध्ये जर गावाकडे गेलात तर प्रत्येक घरात आंब्याची आडी होती की नाही? जुनी माणसं साहेब फार शिकलेली नसतील पण शहाणी होती. गेलेल्या माणसाच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या आंब्या बिंबा आमराई बिमराई उभी करायची. गावात प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. आंब्याच्या सीझनमध्ये गावातल्या सगळ्या पोरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे. बोराच्या सीझनमध्ये जा, 2-4 पोरांची तरी डोकी गावात फुटलेली असायची. वर बोराला दगड मारताय, डोक्यात पाडून घेताय. जांभळाच्या सीझनमध्ये जा, 2-4 पोरांचे तरी हात मोडलेले असायचे. वर चढतंय, खाली पडतंय. निसर्ग भरभरून देणारा होता, निसर्गासोबत लोक जुळून घेत होती.
मला वाटतं आम्हाला निसर्गासोबत जुळून घेता येईल का, याचा विचार आम्ही संस्कृतीच्या दृष्टीनं केला पाहिजे. संस्कृती कुठल्याही आभाळातून पडणाऱ्या एखादी गोष्ट नाही. संस्कृती म्हणजे पोथीपुराण नाही. तुमच्या माझ्या वागण्या बोलण्यातनं संस्कार घडतात आणि त्या संस्कारातून संस्कृतीची निर्मिती होत असते. म्हणून चांगलं बोलता येईल का, चांगलं वागता येईल का, तुमच्या माझ्या वागण्या बोलण्यावरच संस्कृती आणि संस्कार अवलंबून आहेत. इतकं सोपं मी सांगतो. फार मोठे मोठे शब्द आणि अलंकारिक, तुम्ही मी जे वागतो बोलतो ना, तो आपला संस्कार आहे आणि त्यातून संस्कृती डेव्हलप होत असते. मग कसं बोलायचं हे तुम्ही ठरवा. ज्ञानोबारायांनी सांगितलं चांगलं बोलावं. चांगलं बोलावं म्हणजे कसं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबारायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आपण बोलतो कसं. परवा पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावे लागतात. काय बोलतो आपण, काय विचार, काय बोलण्याची पद्धत. बोलायला काय पैसे लागतात का. चांगलं बोलावं. शब्द हे शस्त्र आहेत आणि शस्त्र ही जपून वापरली पाहिजेत. तुकोबारायांनी शब्दाला देव म्हटलं, शब्दाची पूजा करू असं म्हटलं. तुकोबारायांनी शब्दाला धन म्हटलं, संपत्ती म्हटलं आणि त्याचबरोबर तुकोबारायांनी शब्दांना शस्त्र म्हटलं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकाराम महाराजांनी सांगितलं शब्द धन आहे, संपत्ती आहे, पण शब्द शस्त्र आहेत, ती जपून वापरा. म्हणून कौटुंबिक संबंध नीट ठेवायचे असतील तर शब्द जपून वापरा. एखादी चापट मारलेली माणूस विसरून जाते, पण शब्द असे बोचत जातात की माणसं विसरत नाहीत आणि मग त्यातून अहंकाराची निर्मिती होते आणि अहंकारातून तोल घसरतो आणि मग मोठमोठी युद्ध केवळ आणि केवळ अहंकारामुळे घडलेली आहेत. म्हणून चांगलं बोला. मला सांगा, द्रौपदी अशी समोर उभी आहे, मै सभेतनं दुर्योधन चाललेला आहे. दुर्योधनाचा पाय घसरला आणि द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. आयुष्यभर दुर्योधनाचे ते शब्द बोचत गेले. त्याऐवजी जर असं घडलं असतं, दुर्योधनाचा पाय घसरला, समोरून द्रौपदी पळत आली आणि दुर्योधनाला विचारलं तुला लागलं तर नाही ना रे, बस बरा जर इथे, मी पाणी आणते, चहा ठेवते, काय परिस्थिती असती. कदाचित महाभारत घडलं नसतं. पण निरर्थक आम्ही शब्द, तुमच्या नाही पटत ना 2 दिवस मौन बाळगा, फार त्याच्यावरती चर्चा करू नका, पण निरर्थक शब्द आणि वाया घालू नका. तुमच्याकडे वेळ आहे ना, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. निरर्थक गोष्टींसाठी वेळ वाया घालू नका. शब्द शस्त्र आहेत आणि ती जपून वापरली पाहिजेत. याच्या त्याच्या मागे पाठीवर तर असलं काही बोलण्यात वेळ वाया घालू नका. लोकांना वेळ मिळतो कुठून मला कळत नाही. कौतुक करायला लोकांना वेळ मिळत नाही का, पण दोष काढायला मात्र वेळ मिळतो. कौतुकही केलं पाहिजे आणि दोषही काढले पाहिजेत, पण त्याच्या स्वतंत्र जागा आहेत. कौतुक हे 4 चौघात करायचं असतं आणि दोष हे कानात सांगायचे असतं. एखादा चांगलं काम करतोय ना, 4 चौघात म्हणा अरे वा छान काम करतोय, आणि चुकतोय ना त्याला केबिनला बोलवा आणि केबिनला बोलून सांगा हे चुकतंय बरं का, उद्या असं व्हायला नको. आपण उलट करतो, 4 चौघात सगळ्यांच्या देखत त्याची सगळी उतरून टाकतो आणि केबिनमध्ये बोलून नाही पण मी तसं नव्हतं बोलाय. आता काय झालं सगळं रामायण. कौतुक हे 4 चौघात करायचं आणि दोष हे एकांतात सांगायचे, कानात सांगायचे. तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा पाहुणे आल्यानंतर नावं ठेवण्यात अर्थ आहे का. ते कितीही खोडकर असलं तर पाहुण्याच्या देखत नावं ठेवायचे नाही. उलट पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा दादा बावळट आहे. दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. त्यामुळे कौतुक हे 4 चौघात करायचं. मी असंच म्हटलं कौतुक करा कौतुक करा. 2-4 जण म्हणले कुणाचं करायचं. म्हटलं कुटुंबापासून सुरू कर. आईला म्हण, आई तुझ्यामुळे जग बघायला मिळालं. कधीतरी वडिलांना म्हण की बाबा तुम्ही लहानाचं मोठं केलं. कधीतरी बहिणीला म्हणा तुझ्यामुळं घराचं गोकुळ झालं. कधीतरी भावाला म्हणा दादा मला तुझा आधार वाटतो. कधीतरी बायकोला म्हणा तुझ्यामुळे संसार झाला. ते भांडायला लागलं. मला म्हणलं पहिलं सगळं ठीक आहे, बायकोचं मी अजिबात कौतुक करणार नाही. म्हणलं काय तुमचं पटत नाही का. पटायचं काय म्हणला, तिला कानानं ऐकायलाच येत नाही, कौतुक करून उपयोग का. म्हणलं कानाला ऐकायला येत नाही. म्हटलं मग डॉक्टरांकडे जा, मशीन बिशीन लाव, मग कौतुक कर ऐकायला आल्यावर. हा म्हटलं ते बघतो. बरं बायकोला घेऊन दवाखान्यात जायचं तर एकटंच गेलंय.
डॉक्टरला म्हणला आमच्या हिला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले ही कुठे? म्हणलं ही घरीच आहे. म्हणलं आता मग इथून काय उपचार करायचे? त्यांनी एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत तिला ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये. हा म्हटलं हे जमतंय. घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्यावर यानं दारातूनच आवाज दिला, भाजी काय केली? बायको किचनमध्ये होती. किचनमधून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत. हॉलमध्ये गेला, भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात गेला, जोरात ओरडला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणजे 4 वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही? काहींना घरी गेल्यावर कळलं. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं. तिने कसा संसार केला सर मला सांगा? कौतुक कुणाला आवडत नाही सांगा बरं? जगात असा एक तरी माणूस आहे का ज्याला कौतुक आवडत नाही? प्रत्येकाला कौतुक आवडतं. कौतुक केलं पाहिजे. आणि महिला तर बिचारा इतक्या भोळ्या असतात, काय लागतो त्यांना कौतुक करायला? त्यांना काय साडी बिडी गिफ्ट बिफ्ट असलं काही नाही. 30 सेकंद फक्त बायकोकडं असं राजेश खन्नासारखं बघायचं. अमोलजी तुम्ही घरी गेल्यावर करून बघा. आणि फक्त बायकोला म्हणायचं तू ये म्हणून संसार चाललाय. सगळ्यात चांगलीच सांगते की नाही बघा, 1 नंबर नवरा भेटलाय. काय लागतं? कौतुक हे सगळ्या गोष्टींवरचा रामबाण उपाय आहे. म्हणून कौतुक हे 4 चौघात करा आणि दोष हे काय असतील ते एकांतात सांगा. एकमेकांमधले हितसंबंध, एकमेकांमधली नातीगोती आम्हाला सांभाळता येतील का? छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत आम्हाला पुढे जाता येईल का? मला वाटतं याचा विचार करा. आयुष्य खूप सुंदर आहे. त्या सुंदर आयुष्याकडं आम्ही फक्त सकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे. जगण्यासाठी अपेक्षित यश अपयश कुणाच्या वाट्याला येत नाही. सगळ्यांच्या वाट्याला यश अपयश येतं. पण त्या यश अपयशाच्या पाठीमागे तुमची भूमिका काय याच्यावर येणाऱ्या पिढ्यांवरचा संस्कार ठरत असतो. मला सांगा, जिजाऊंची परिस्थिती काय होती? जिजाऊंच्या आजूबाजूची परिस्थिती काय होती? आपण असं नेहमी म्हणतो की जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांवरती संस्कार केले म्हणून शिवाजीराजे हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले. तुम्ही ती भूमिका लक्षात घ्या. काय परिस्थिती होती? जिजाऊ ह्या जाधव कुटुंबातून, शिवाजीराजे भोसले कुटुंबातून, भोसले आणि जाधव कुटुंबाचं प्रचंड वैर निर्माण झालेलं खंडागळ्यांच्या हत्ती प्रकरणानंतर. आणि मग लखोजी जाधव तर शोधत होते शहाजीराजे नेमके कुठे आहेत. गरोदर होत्या जिजाऊंना जुन्नरला आणून ठेवलेलं. आणि लखोजी जाधवांना कळलं की शहाजीराजे जुन्नरला आहेत. अख्ख्या जुन्नरला वेढा घातला. विश्वासरावांच्या दारात जाऊन उभे राहिले आणि आवाज दिला, कुठे आहे शहाजी भोसला? विश्वासराव बाहेर आले आणि म्हटले की इथं नाहीत. का? पळून गेले. भोसल्यांवर अजून ती वेळ आली नाही की ते पळून जातील. म्हटले मग लपून बसले असतील. ती वेळ अजून भोसल्यांवर आली नाही की तुम्हाला बघून ते लपून बसतील. लखोजी जाधवांनी म्यानातून तलवार काढली, धावून गेले. एकमेकांमध्ये खणाखणी होणार. त्याच वेळेला गरोदर असणाऱ्या जिजाऊ पुढे आल्या आणि जिजाऊंनी वडिलांचा हात हातात घेतला आणि सांगितलं, आबा एवढं शत्रुत्व? एक काम करा. तो हात स्वतःच्या कपाळावरती ठेवला आणि सांगितलं, एकदाच माझ्या कपाळावरचं कुंकू पुसून टाका आणि संपून टाका हे शत्रुत्व. लखोजी जाधव म्हटले, जिजा जसं माझं रक्त तुझ्यात आहे तसं जाधवांच्या कुळीला बांधलेलं आहे. हे आमचं शत्रुत्व संपेल ते आमच्या मरणानंतर, पण आज तुला शब्द देतो तुझ्या कुंकवाला हात घालणार नाही. त्या दिवशी जिजाऊंच्या आग्रहाखातर तिथं मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःच लखोजी जाधवांनी म्यानाला खांदा दिला आणि जिजाऊंना वरती शिवनेरीवरती पोहोच केलं. आणि जाताना लखोजी जाधव म्हटले, जिजा तुला लेकरू झालं का निरोप धाड, तुझ्या पोराचं तोंड बघायला मी नक्की येईल. आणि काही दिवसांनी जिजाऊंच्या कानावरती शब्द. लखोजी जाधव आणि त्यांची 3 तरणीवाण पोरं दरबारामध्ये सुलतानाला मुजरा झाडला. सुलतान दरबार सोडून निघून गेला आणि ठरल्याप्रमाणे लपून बसलेले मारेकरी बाहेर आले. सपासप वार झाले आणि एकाच दिवशी जिजाऊंचे वडील आणि जिजाऊंची 3 तरणीवाण भाऊ असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. एक स्त्री म्हणून फक्त विचार करा, जिजाऊंच्या कानावरती जेव्हा हा संस्कार विचार आला असेल, जिजाऊंच्या कानावरती जेव्हा हा निरोप आला असेल की एकाच दिवशी आपली आई आणि आपल्या 3 बहिणी आपल्या 3 भावजया कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, जिजाऊंच्या मनाची अवस्था काय असेल? यातून जिजाऊंनी शिवबांवरती काय संस्कार करणं अपेक्षित होतं? एखादी आई म्हटली असती आपल्या लेकराला पुढे जाऊन की राजा तू काय या लोकांच्या नादी लागू नको, हे अतिशय क्रूर लोक आहेत, सत्तेसाठी काही करू शकतात, त्यापेक्षा आपण यांच्यासोबत जुळून घेऊ, थोडीशी सत्ता आणखी वाढवून घेऊ, सुपा परगाना आणखी जहागिरी वाढवून घेऊ आणि आयुष्यभर आयुष्यारामात जगू.
पण संस्कार काय करायचे हे मला वाटतं जिजाऊंकडनं शिकावं. अशाही परिस्थितीमध्ये, ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिजाऊ आपल्या लेकरावरती हा संस्कार करतात की या सगळ्या शाह्या उलथून टाकायच्या असतील तर शिवबा तुम्हाला हातात शमशीर घ्यावी लागेल. स्वतःच्या लेकराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं जिजाऊंनी आणि सांगितलं, राजे हिंदवी स्वराज्य निर्माण करा. रामाच्या कृष्णाच्या गोष्टी छत्रपती शिवाजीराजांना सांगितल्या. प्रभू रामानं हातात शस्त्र कसं घेतलं, भगवान श्रीकृष्णानं हातात शस्त्र का घेतलं, दुर्जनांचा संहार करण्यासाठी राजा तुला पुढे यावं लागेल, हा संस्कार वारंवार जिजाऊ छत्रपती शिवाजीराजांवर करत राहिल्या. आणि त्याच संस्कारांची परिणिती म्हणून ही संस्कृती टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी हातात शमशीर उचलली, लिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात शमशिरे दिल्या आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं. आपण आपल्या लेकरांना काय संस्कार देतो? मला वाटतं ते आपल्या वागण्या बोलण्यात न ठरतं. श्यामची आई सगळ्यांनी वाचलं असेल. श्यामच्या घरी एकदा पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांनी आपला कोट असा खुंटीवरती टांगून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी पाहुणे जायला निघाले आणि पाहुण्यांच्या लक्षात आलं खुंटीवरती कोट टांगून ठेवला पण कोटातले पैसे मात्र चोरीला गेलेत. पाहुणे तर निघून गेले पण आई मात्र पुढचे 2 दिवस श्यामसोबत बोलली नाही. आणि मग तिसऱ्या दिवशी पोरानं विचारलं, आई तू बोलत का नाहीये? त्यावेळेस श्यामच्या आईने सांगितलं, पाहुण्यांच्या कोट मधले पैसे चोरीला गेले. श्याम कुणी घेतले? मग श्याम रडायला लागला आणि म्हटलं, आई मीच ते कोटातले पैसे घेतले. कशासाठी घेतले बाळा? त्यावरती श्यामनं सांगितलं, आई मला त्या पैशातनं दुसरं काही खाऊ वगैरे घ्यायचं नव्हता, मला एक पुस्तक खरेदी करायचं होतं आणि ते पुस्तक खरेदी करण्यासाठी मी पैसे चोरले. यावरती श्यामच्या आईचं वाक्य काय माहितीये? राजा, पहिलीत असताना तुला शिकवलंय चोरी करू नये. तू पहिलीत वाचलेलं आणि पहिलीत शिकलेलं अजून तुझ्या कृतीत नाहीये. आता नवीन पुस्तक वाचून तू आणखी काय शिकणार आहेस? फक्त मार्कांसाठी शिकवायचं नसतं, सुविचार म्हणून गोष्टी पोरांच्या मनावरती उमटवायच्या नसतात. त्यातून मुलं शिकतायत का, मुलं तशी वागतायत का याचं चिंतन करायचं असतं. प्रत्येक वेळेस हातात छडी घेऊनच मारायचं नसतं. कधी कधी पालकांचा मुलांसोबतचा आबोला सुद्धा खूप काही सांगून जातो. 2 दिवस जर पालक आपल्याशी बोलले नाहीत तर पोरं अस्वस्थ व्हायला हवेत, बाबा माझ्याशी बोलले नाहीत. प्रत्येक वेळेस रागूनच नाही होत, कधी कधी न बोलता सुद्धा संवाद साधता येतो. महात्मा गांधी जर शांत बसले तर त्यांचा आवाज लंडनपर्यंत जात होता. अण्णा हजारेंनी राळेगणमधून मौन बाळगलं तर दिल्लीपर्यंत आवाज जात होता. कधी कधी मौनामध्ये सुद्धा ताकद असते, पण ती मौन कधी कुठे कुठपर्यंत याचं तारतम्य ठेवून आम्हाला येणाऱ्या पिढ्यांवरती संस्कार करता येतील का? मला वाटतं याचा विचार करा. जाताना मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण शेवटच्या 2 गोष्टी मला आपल्याला सांगायच्यात. संस्कार आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी आभाळातून येत नाहीत. तुमच्या माझ्या वागण्या बोलण्याची रीत ठरवते की आम्हाला कोणता संस्कार पेरायचा आणि त्या संस्कारातून कोणत्या गोष्टींची निर्मिती करायची. म्हणून येणारी पोरं लढतील, सामर्थ्यशाली बनतील, त्यांच्या मनगटामध्ये रग निर्माण होईल या संस्कृतीच्या रक्षणासाठी, अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही. लढा भिडा, वेळप्रसंगी तारतम्य बाळगून 2 पावलं माघार घ्या, हे सगळं आपण आपल्या मुलांना शिकवायला हवं. शिवाजी महाराजांना मिर्झा राजेसोबत तह करावा लागला, तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले. मग शिवाजीराजे हार मानून शांत बसतात का? आयुष्यात संघर्ष येत असतो. आयुष्य कधी संघर्ष आहे तर कधी तडजोड आहे, कधी 2 पावलं पुढे जाणं आहे तर कधी 2 पावलं मागे येणं आहे, कधी संकटांना छाती काढून भिडणं आहे तर कधी संकटांना मिश्किलपणे सामोरं जाणं आहे. हे तारतम्य ठेवून वागणं आम्हाला येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावं लागेल. तह केला मिर्झा राजेसोबत आणि निघून गेले आग्र्याला भेटायला औरंगजेबाला. जाताना एवढ्याशा संभाजीराजांना घेऊन गेले. मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जोडून बघा, चला आमच्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे लाओगे? एवढासा संभाजी राजा माहित होता आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे संस्कार हे फक्त हातात पाटीन पेन्सिल घेऊन करायचे नसतात,
वागण्या बोलण्यातनं कळलं पाहिजे आपल्या लेकरांना की आपला बाप कसा जगला, आपली आई कसं वागली, आपल्या आजूबाजूची माणसं कशी जगली, आणि येणाऱ्या पिढ्यांनी आदर्श घ्यावेत आणि येणाऱ्या पिढ्यांनी पायांवरती डोकी ठेवावीत असे पाय आम्हाला निर्माण करता येतील का, याच्यासाठी प्रयत्न करा. अहो, आग्र्याच्या सभागृहामध्ये आत्तापर्यंत कुणी आवाज उंच करून औरंगजेबासोबत बोललेलं नव्हतं. शिवाजीराजांनी त्या सभागृहात रामसिंगाला जाब विचारला, आम्हाला इथं अपमान करायला तुम्ही बोलवलंय? दरबाराचा रिवाज होता, मुजरा करायचा, 10-12 पावलं मागे यायचं, थेट औरंगजेबाला कुणी पाठ दाखवायची नाही. औरंगजेबाला पाठ दाखवली आणि ताडदिशी शिवाजीराजे तिथं निघून गेले. परक्यांच्या गोटात शेकडो किलोमीटर दूर आजूबाजूला सगळं शत्रूचं सैन्य, आणि तिथं आपला बाप असा स्वाभिमान दाखवतो त्या सभागृहात. स्वाभिमान पाटी पेन्सिल घेऊन शिकवावा लागला नाही संभाजीराजांना. त्यांनी बघितलं आपला बाप काय स्वाभिमानानं जगतो. संभाजीराजांना आपण छावा म्हणतो साहेब, छावा कुणालाही म्हणत नाही, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून तर छावा जन्माला आला. आणि म्हणून आदर्श हे असे सांगून नाही, आदर्श हे आमच्या वागण्या बोलण्यातनं निर्माण व्हायला हवेत. ते वागण्या बोलण्यातले आदर्श आपण निर्माण करावेत. ते करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो. मस्त जगा, छान जगा, आपल्या वागण्या बोलण्यातनं येणाऱ्या पिढ्यांना काही चांगले संस्कार द्या, आणि त्यातून एका जगाला हेवा वाटेल अशी संस्कृती आम्ही आमच्या समाजात निर्माण करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाताना इतकंच सांगतो, हसत राहा. कालही मी सांगितलं होतं,